काय बोलतात? सचिन येणार आहे, 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 सचिन येणार आहे. आमचा सचिन येतोय. सचिन येतोय. कधी? केव्हा? तुकवटवाडीमध्ये येतोय. तुकवटवाडीत काय सांगताय काय? आला नाही आला, सचिन आला. सचिन सचिन Sachin, this is for you. क्या बात है. आज चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम आणि तुकरटवाडी धन्य झालेली आहे. हे आपलं गाव आहे सर, तुकरटवाडी. मला एक क्षण वाटलं की मी स्टेडियम मध्ये उभा आहे. हे प्रेम आहे सर, हे प्रेम आहे. आणि आज तर खऱ्या अर्थानं कार्यक्रम कमी आणि मॅचच असणार आहे. मी बॉलिंग करत राहीन, तुम्ही 6-4 मारत राहा. तसाही मी फार बरा बॉलर नाहीच आहे. पण खूप अभिमान वाटतो अशा व्यक्तीच्या समोर आज उभं असताना. भारतरत्न सचिन तेंडुलकर. तर 2 ओळी एवढ्याच बोलू इच्छितो तुमच्यासाठी. सचिन म्हणजे वन मॅन आर्मी.
सचिन म्हणजे बॉलरसाठी कर्दनकाळ, जणू देवाची वाजणारी काठीच आहे. आणि अभिमानानं सांगावं असं वाटतं, जगात तळपणारी ती बॅट मराठी आहे. सचिन सरांचं आगमन का झालेलं आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्याशी भरपूर मी आज गप्पा मारणार आहे. विनंती करतो त्यांना की आमच्या बरोबर तुम्ही स्थानापन्न व्हा, आपण खूप गप्पा मारूया. थँक्यू थँक्यू डान्सर्स, थँक्यू सो मच. तर मंडळी, कसे आहात सगळे? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे? सर अशी एक शाळाच भरते आमची, हे ठरलेलं आहे. सुरुवातीला मी बोलायचं आणि आता महाराष्ट्र म्हणतो हसतोय. हसायलाच पाहिजे, कारण पुन्हा एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम थुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या भारत दौरा. सचिन सर आज आपल्या भेटीला आलेले आहेत. ग्राउंडवरून ते नेहमीच आपल्याला भेटतात, पण आज ते एका वेगळ्या गोष्टीसाठी आपल्याला आलेले आहेत, कारण लवकरच ते मोठ्या पडद्यावरून आपल्या भेटीला येतात. सगळ्यांना माहिती आहे की सरांचा एक नवा सिनेमा सगळ्यांच्या भेटीला येतोय, सचिन अ बिलियन ड्रीम्स. आम्ही सर प्रोमो बघतोय, प्रचंड उत्सुकता ताणली आहे की काय असणार आहे सिनेमात, तुमच्याकडूनच ऐकायचं आहे. सर्वप्रथम ज्यावेळेला हा सिनेमा आम्ही करायचं ठरवलं त्यावेळेला प्रोड्युसर रवी भागचंदका, ज्याने मला ऑलमोस्ट 8 महिने माझा पाठलाग केला. अच्छा. 8 महिने लागले त्याला मला कन्व्हिन्स करायला की ना आपण तुझ्या आयुष्यावरती एक मूवी करूया. ओके. मी बोललो की मी ॲक्टिंग नाही करणार, कारण वन्स अ स्पोर्ट्समन ऑलवेज अ स्पोर्ट्समन ॲट हार्ट. बोललो मी. तर त्याने मला सांगितलं की तुझ्या आयुष्यात सगळे रिअल लाईफ स्टोरीज, आपण जे रिअल लाईफ ॲक्शन आहे ती कॅप्चर करतो आहे. लोकांना माहिती आहे की तू किती बॉलमध्ये किती रन्स केले किंवा किती बाउंड्रीज मारल्या, किती सिक्सर्स मारल्या, सगळे नंबर्स लोकांना माहीत आहेत. पण ज्यावेळेला ते अप्स अँड डाऊन्स होते तुझ्या आयुष्यात, त्यावेळेला तुझ्या डोक्यात काय चाललं होतं हे कोणालाही माहिती नाही अजून. हा एक पॉईंट आहे. अजून मला वाटतं की ना की कुठच्याही नाण्याला 2 बाजू असतात. ती दुसरी बाजू अजून कोणी बघितली नाही आहे फारशी. सगळ्यांना क्रिकेटची साईड दिसलेली आहे, पण माझं फॅमिली लाईफ काय आहे, माझं लहानपण कसं गेलं. मग नंतर इनफॅक्ट एक 5 वर्षाचा पण सचिन आहे हो, ज्याने ॲक्टिंग केलेली आहे, आणि तो सेट कुठच्या स्टुडिओमध्ये नव्हता. ते शूटिंग सगळं माझ्या घरात झालेलं आहे, जिकडे मी वाढलो तिकडे. ही मूवी जी आहे ती रिअल लाईफ मूवी आहे, रिअल लाईफ नाही आहे. ह्याच्यात रिटेक्स नव्हते. तो एक बॉल निघून गेला तर तो निघून गेला, नंतर पुढचा बॉल होता आमच्यासाठी. तर थिएटरमधनं ज्या वेळेला तुम्ही बाहेर निघता त्यावेळेला मला तुमच्याबरोबर काहीतरी असं मेमरी सोडायच्या होत्या, ज्या तुम्ही नंतर बाहेर आल्यानंतर म्हणता की आहे आम्ही विचार केला नव्हता की अशा गोष्टी मूवीमध्ये असू शकतील. तर ते काही पर्सनल मोमेंट्स आहेत, तेही आम्ही ॲड केलेले आहेत. तो हा प्रयत्न आहे, होपफुली तुम्ही एन्जॉय कराल. नक्कीच नक्कीच. कारण प्रेम आहे सगळ्या प्रेक्षकांचं तुमच्यावरती. हा सिनेमा आम्ही तरी ट्रेलर हिंदीतला पाहिलेला आहे, पण वेगवेगळ्या भाषांमध्ये हा सिनेमा आम्हाला बघायला मिळणार आहे असं कळलं. मला हेच विचारायचं की मराठीत पण असणार आहे का? मराठी ही माझी मातृभाषा आहे. मला मराठी लोकांपर्यंत सगळ्यांकडे पोचायचं आहे, लहानातल्या लहानात घरात जायचं आहे. आणि त्यामुळे माझा आग्रह असा होता, प्रोड्युसर आणि डिरेक्टर दोघांनाही मी सांगितलं की मराठीमध्ये आपण रिशूट करणार आहोत, आपण डब नाही करणार आहोत. तर माझं लहानपण इकडे मी महाराष्ट्रीयन आहे, मी इंडियाला खेळतो, पण मला माहिती आहे की मी कुठे वाढलो आहे, कुठच्या फॅमिलीत वाढलो आहे, माझे रूट्स कुठे आहेत हे मला माहिती आहे. आणि आय कॅन से की मी प्राऊड इंडियन आणि प्राऊड महाराष्ट्रीयन आहे दोन्ही. आणि तुमचा सपोर्ट सदैव माझ्या पाठीशी राहिलेला आहे. त्यामुळे मला मराठीत फिल्म असणं माझ्यासाठी भरपूर महत्त्वाचं होतं. वा. तुम्हाला क्रिकेटची आवड कशी काय लागली? बॅकग्राऊंड घरात क्रिकेटचं होतं, कारण माझ्या दोन्ही भावांना आणि बहिणीला आवड होती क्रिकेटची. आणि क्रिकेटबरोबर गाणी आम्ही भरपूर ऐकायचो. अच्छा. पण मोठा भाऊ अजित ज्यावेळेला क्रिकेट खेळत होता
आणि जे घरात डिस्कशन व्हायचं आणि त्यानंतर आम्ही खाली जायचो खेळायला. माझा ऑब्व्हियसली ग्रुप वेगळा होता. आम्ही सगळे लहान लहान मुलं खेळायचो आणि मग भावाचा एक ग्रुप होता. त्या ग्रुपमध्ये खेळण्यासाठी तुम्हाला ज्युनियर ग्रुपमध्ये रन्स करायचे होते थोडेफार आणि आमच्या ग्रुपमध्ये आम्ही बॅटिंग करून त्यांना इम्प्रेस करायचं ऑलवेज ट्राय करायचो. आणि माझं लहानपण साहित्य सहवास कॉलनीमध्ये गेलं. तिकडे 2 मोठ्या बिल्डिंगी होत्या आणि त्याच्यामध्ये एक स्ट्रेट जागा होती. मला एकामध्ये इंटरव्ह्यूमध्ये विचारलं होतं की तू स्ट्रेट ड्राईव्ह कसा डेव्हलप केलास. मी म्हटलं की स्ट्रेट ड्राईव्ह डेव्हलप झाला साहित्य सहवासमध्ये. कारण आमच्या इथे एक रूल होता की पहिल्या मजल्याच्या वरती जर काय बॉल लागला कुठेही तर बॅट्समन वॉज आउट. अरे बाप. तर मला सरळ मारण्याची सवय तिकडे लागली आणि स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याची पण, कारण 2 बिल्डिंगच्या मधनं मारायचं होतं ऑलरेडी. हे तुम्ही म्हणजे बिल्डर लोकांना तर आयतं कोलीतच दिलं. ते म्हणत बघा आणि म्हणून असं बांधतो, कळलं, कमी जागेत, कारण त्यातनं सचिन घडतात भविष्यातले. हा गमतीचा भाग होता खरं तर. तर सचिन तेंडुलकर म्हणजे एक स्वतःची अशी एक शिस्त असलेला मनुष्य. आम्ही कधी त्यांना चिडताना नाही पाहिलं. त्या प्रश्नांवर सुद्धा मी येणार आहे. तर या व्यक्तीनं तर काही कधी अशी गोष्ट केलेलीच नसेल की कोर्टाची पायरी चढावी लागेल, हो ना सर. पण इकडे कोर्ट आहे ज्याची पायरी तुम्हाला चढावी लागणार आहे आणि त्या कोर्टामध्ये बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावी लागणार आहेत. बघूयात मग आज सचिन तेंडुलकर यांच्यावरती कसा मुकदमा चालणार आहे. नमस्कार, मी लाजत शर्मा पाप की अदालतमध्ये मी तुमचं स्वागत करतो. आज आपल्याकडे आलेले आहेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. एक आदर्श खेळाडू, आदर्श नवरा, आदर्श वडील, आदर्श शिंदे. हॅलो, हां सर, हां बोला ना सर. काय? हां सर, उद्या कार्यक्रम आहे ना तुमचा, येतो की मी. काय नाही तुला. हां, तुमचे वडील पण येणार आहेत ना, आनंद शिंदे. हां सर, अँकरिंग करतो मी, काय पण करतो मी. हां चालेल चालेल. ओके 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 सर. तर जवान नवीन उद्याचं मिक्स झालं, सॉरी सॉरी सॉरी. तर आज आपल्याकडे आलेले आहेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. या कोर्टामध्ये त्यांच्यावर आरोप होणार आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सचिन तेंडुलकर यांचं. पुन्हा एकदा जोरदार एंट्री झालेली आहे तुमची सर. अजिबात नाही, अजिबात नाही. हा कोणीही यायचं नाहीये फोटो काढायला इथे, अजिबात नाहीये. हे कोर्ट आहे माझं, कळलं ना. अजिबात. सर काय होतं माहिती आहे का सर, इथे धावत धावत येतात, असा कॅमेरा काढतात सर असा, आणि इथे पटकन असा फोटो काढतात कचकन सर. असं ऍडजस्ट करा म्हणजे बरोबर आहे. बरोबर सर, काढा तुम्ही म्हणता तर काढतो ना सर. बघा सर, तुम्हाला वाटलं तुम्ही रागावून मी फोटो काढला सर. काय की सर, बस बस खतम बात. कोर्ट कोर्ट कोर्टची कारवाई सुरू करा. सेल्फी नको. हा हा हा, सॉरी 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 सर. सर मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही तिथे बसा. सर त्याआधी या बॅटवर हात ठेवून शपथ घ्या की जे सांगेन खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. बॅट ज्यावेळेला हातात असते त्यावेळेला ऑलवेज दिल से काम असतं. पास सर. थँक्यू सर, तुमची शपथ झालेली आहे. एक मिनिट सर. हॅलो, तुझ्या बॅटला हात लावलाय बरं. कोर्टची कारवाई, कोर्टची कारवाई. हा सर, हा सर, हा सर. सर कोर्टाची कारवाई सुरू करण्यापूर्वी मी इथे जजला बोलवतो. एक टप्पा आउट क्रिकेटचे जज आहेत ते सर. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया बिल्ली बावधन यांचं. बरं मग बावधन, तुम्ही नेमकं कुठचे? बावधनचा मी पुण्याजवळ आहे ना बावधन, तुम्ही पाहिलं नाही काय? हो, हा तिकडचा बावधनचा. अच्छा अच्छा. मिल्ली बावधन. आज सचिन सर आले. अरे बापरे देवा, तुमचा इतका जबरदस्त फॅन आहे सर. मी तुम्हाला काय सांगू, इतका थांबणार आहे 2 मिनिटं. पण सर मला असं नेहमी वाटते का तुमच्या टाइमला मी ना अंपायर व्हायला पाहिजे होतो सर. म्हणजे तुम्हाला आयुष्यात कधी मी आउटच नसतं दिलं. इतकं प्रेम करतो सर मी तुम्हाला, काही झालं तर आउट नसतं. म्हणून तुम्हाला कोणी अंपायर केलेलं नाहीये आणि सरांना त्याची गरजही नाहीये. तुम्ही बसा.
हा तुम्ही बसा सर. हा हे लावलं इकडे. कोर्टाची कारवाई सुरू करूया. हा सर, सचिन तेंडुलकर यांच्यावर पहिला आरोप आहे. सर, तुम्ही फार छान क्रिकेट खेळता. क्रिकेट खेळताना चांगला खेळ करायचा असेल तर कॉन्सन्ट्रेशन फार महत्त्वाचं असतं, एकाग्रता फार महत्त्वाची असते. असते का सर? असते. मग जर हे खरं आहे, एकाग्रता महत्त्वाची असते, तर लहानपणी तुम्ही मुलांबरोबर जेव्हा खेळायचात तेव्हा समोरच्याला का कन्फ्यूज करायचात करून? शिक्षक करून मी कन्फ्यूज करत होतो. माझे सगळे मित्र इकडे बसले, ते ज्यावेळेला वडापाव यायचे त्यावेळेला जरा की वडापाव एखादा इकडे तिकडे पडला तर मला माहिती होतं की ते नेहमी मला म्हणायचे की ना कॅचेस पकडताना आचरेकर सर आम्हाला कॅचेस द्यायचे, आणि कॅच ड्रॉप झाल्यानंतर एक कॅच ड्रॉप केला तर 2 कॅचेस वाढले लागले. पण वडापाव तर ह्याने कधी ड्रॉप केले नाहीत कसे कधी. मी शिक्षक करायचो पण त्यांना काही फरक नाही पडायचा. पण दुसऱ्याने कॅच पकडू नये असं तुम्हाला नेहमी वाटायचं का? हां, कारण मजा यायची बघायला की ना उन्हात कशी धावपळ व्हायची बाकीच्या मित्रांची. आणि शिवाजी पार्कमध्ये एखादा मुलगा खेळत असेल तर तुम्ही त्याचा डबा खायचा टेंटमध्ये, त्याचं लक्ष विचलित व्हायचं आणि मग तो आऊट व्हायचा तिकडे. आत्ता जो आरोप तुमच्यावर झालेला आहे तो अतुल सरांनी केला, यावर तुमचं काय म्हणणं आहे सर? सरांचा एक नियम होता त्यावेळेला की ना संडेला नेहमी फिल्डिंग प्रॅक्टिस असायची आणि सर म्हणायचे की 7 कॅचेस आणि 7 थ्रोज बरोबर जायला पाहिजे विदाऊट ड्रॉपिंग अ कॅच, आणि थ्रो पण सगळे बरोबर जायला पाहिजेत. तर ते बरोबर नाही गेले तर वाढत राहायचे. त्यावेळेला मी अतुलला ऑलवेज मागे उभं राहून करायचं की कॅच आला की ड्रॉप झाला की वाढले कॅचेस. पण आमचा हा नेहमीच प्लॅन असायचा की ना एक दुसऱ्याला थोडं प्रेशरमध्ये ठेवून अंडर प्रेशर कसं परफॉर्म करू शकतो ह्याची प्रॅक्टिस चालू असायची. पण अतुलने कॅचेस ड्रॉप केले पण वडापाव वगैरे कधी ड्रॉप नाही केले. बॉलर 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 ऑर्डर ऑर्डर काय तुमच्याकडे काय पुरावा आहे? एवढ्या मोठ्या माणसावर तुम्ही आरोप करता? एक मिनिट. हे बघा मी फॅन आहे त्यांचा. तुम्ही अजिबात काळजी करू नका सर. तुम्ही काही केलं तरी रिझल्ट तुमच्या बाजूच लागणार आहे, लक्षात ठेवा. आधीच काय आधीच म्हणजे काय फॅन आहे मी त्यांच्यावर काय आरोप करायचे अशी नाही, सांगतो. खूप माणसं आहेत हा. जे सचिन झाले असते. हा बोलवायचंय? जोरदार टाळ्याने स्वागत करूया भाऊ सचिन यांचं. भाऊ 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 एवढे 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 फॅन? फॅन नाही, उधारी बाकी आहे. बाकी काय म्हणाल? हा काय नाही, फॅन आहेत फॅन आहेत. कोण आपण कोण? सचिन. सचिन कमी प्राचीन जास्त वाटतं. इकडे कसं काय? माझं नाव सचिन. सचिन काय पुढे असेल का? नुसतं सचिन सचिन काय? संदीप चिमनराव नरसाळी. सचिन. अच्छा असं आहे. चिमनराव कोण म्हटलं? चिमनराव माझे वडील. फादर? हा हा काय? ते एकदा प्लेननी जात होते हा हा तेव्हा मी गाणं पण तयार केलं होतं. कोणतं? आमचे चिमनराव उडाले भर्रे. काय चालू आहे इकडे? बरं, हे आले तिथे हा. काय म्हणणं आहे तुमचं? काय म्हणणं आहे? एकाग्रता भंग करतात का हे? हो, मी सुद्धा सचिन झालो असतो पण हे माझं कॉर्न सायन्स पेशन. कॉर्न सायन्स पेशन. एक मिनिट, त्याला कॉन सायन्स पेशंट म्हणत नाहीये, कॉन्स्टिपेशन म्हणतात. एकाग्रता एकाग्रता कॉन्स्टिपेशन. हा, ते विचलित करायचे. म्हणजे मी खेळत असताना ते शिक्षक असं करायची. आता समजा मी खेळतोय, तुम्ही शिक्षक करा. काय होते बघा, मला जाम इंटरेस्ट सुखसुख करण्यात. करा. हा तर हे बघा विकेट असं कॉन सायन्स पेशन हे करायचे विचलित. मी सुद्धा सचिन झालो असतो. वा वा शाबास अख्खा महाराष्ट्र मुकला हा या सचिनला हे विद्यार्थी. लगेच लगेच मागे लगेच मागे. कंट्रोल करायचं, कंट्रोल करायचं.
तर यांच्यासारखं इंग्लिश वगैरे बोलता येतं का तुम्हाला? वेल 9:30 काय? 9:30 काय 9:30 वेळ विचारली वेळ नाही वेल बॉय प्लेड व्हेरी वेल अँड द पिचेस आर व्हेरी गुड अँड ॲटमॉस्फिअर अँड बहुतेक पावसाळ्यानंतर सगळं हां. बरं मी काय म्हणतो यांच्या बाजूने कोणी आहे काय? हाय सर, तुमच्या बाजूने लढण्यासाठी मी सरकारी वकील देतो तुम्हाला. नो जोक सिद्धू यांना जोरदार टाळ्याने स्वागत करूया. नो जोक सिद्धू. छोटू न तलवार की धार से न गोलियों की बौछार से, न तलवार की धार से न गोलियों की बौछार से, बॉलर डरता है तो सिर्फ सचिन के षटकार से. ठोको. मैं प्यार से हमेशा सचिन को छोटू कहता हूं. ठोको मला ठोकतो इकडे. ठोको नका म्हणून ठोकतो. सचिन जी आए हैं इसलिए और 2-3 पंक्तियां अर्ज करता हूं. वाह वाह. ग्राउंड पे आते हैं ये तो अलग होती है इनकी शान और अलग होते हैं थाट. वाह वाह. जब ग्राउंड पे आते हैं ये तो अलग होती है शान, अलग होता है थाट. बगड्यांची माळ फुले अजूनही अंबरात. ठोको. ठोकलंय. इकडचे सगळे खेळे आत गेले आता इकडे ठोका लागेल बहुतेक. सर, तुम्ही यांच्या बाजूने बोलायचं आहे. सरकारी वकील आहात सर तुम्ही. काय बोलायचं आहे तुम्हाला? सूरज की वकालत लांब. सितारे नहीं किया करते हुजूर आला. अरे सूरज की वकालत सितारे नहीं किया करते हुजूर आला. बघतोय रिक्षावाला वाट माझी, बघतोय रिक्षावाला. तुमचं काय झालं, थोडंसं कन्फ्युजन झालं. त्यांनी एकदम सिंपल प्रश्न विचारला होता की यांची वकालत तुम्ही करणार काय, हो का नाही? तुम्ही आले दंदादन मागून राहिलेत. करूंगा वकालत, क्यों नहीं करूं. छोटू की वकालत मैं करूंगा. चला, छोटूची वकालत त्यांच्यावर करणार आहे. तर त्यांच्यावर आरोप असा आहे का ते दुसऱ्यांचं कॉन्सन्ट्रेशन लूज करतात. बरोबर आहे? हाच आरोप आहे. कोणी आरोप केलाय? कोणी केला आरोप? मी केला. तुम्ही आरोप केला? आगे आओ. क्रिकेट तुम में नहीं है, दोष गेम का नहीं. क्रिकेट तुम में नहीं है, दोष गेम का नहीं. कंसंट्रेशन लूज करने के लिए वो अप्सरा मेनका नहीं. अरे ठोकून आता हे टेबल तुटायची वेळ आलेली आहे. हे बाय, मी काय म्हणतो, त्यांचं जरा वेगळंच चालू आहे. त्यांना थोडा साईडला ठेवा. पुढचा आरोप काय असेल तर तो त्यांच्यावरती घ्या. तर सचिन तेंडुलकर यांच्यावर पुढील आरोप आहे. सर, तुमच्यावर पुढचा आरोप आहे की तुमचे सहखेळाडू जे आहेत ते तुमच्यामुळे उपाशी राहतात. काय चालू आहे तुमचा? माणूस काय बोलत नाही म्हणून काही बोलणार का तुम्ही? याला काय अर्थ आहे का? एवढं सिंपल माणूस आहे तुम्ही आरोप करून. मी फॅन आहे त्यांचा. सर, तुम्ही काही बोला, रिझल्ट तुमच्या बाजूने, लक्षात ठेवा. मॅच संपल्यानंतर जेवण असतं आणि जेवणात जर मासे असले तर फक्त तुम्ही एकटे खाता. एकदा सलील अंकोला आणि तुम्ही जेवत होतात, काहीतरी प्रॉन्स का काहीतरी होतं, सगळ्यांसाठी बनवलेलं तुम्हीच खाल्लं. ते परत समुद्रात जाण्यापेक्षा पोटात गेलेले बरे. क्या बात है. करे एकदम छक्का मारला सर, जबरदस्त. प्रॉन्स जाए पण सचिन की शान न जाए. यावर जास्त बोलण्यासाठी मी आमंत्रित करतो मंदिरा भेंडी यांना. ओए बुलाओ मोहतरमा. नमस्कार, गुड इवनिंग, वेलकम, आदाब, सत श्री अकाल. Ladies and gentlemen, I am Mandira Bhendi and I'm happy to welcome on my show today, in my studio tonight, is somebody who has been an inspiration to all youngsters. Somebody... my show, I am happy to welcome in my studio somebody who's been an inspiration to every youngster. When this man played, every mother prayed, and when he lost, the nation cried.
Yes, the little master, the master blaster, the god of cricket, Sachin Tendulkar. Thoko. Sir, I'm a very big fan of you, sir. अरे सर, नवजोत जी कैसे हैं आप? मैं बढ़िया मोहतरमा. जी, बघा काय म्हणले म्हातारे अम्मा. मातारी अम्मा नहीं मोहतरमा कहा जाता है. फूलों सी कमसिन असू दे, असू दे. It's okay. मॅडम एवढं इंग्लिश नका बोलू. यांच्यावर आरोप आहे की हे मासे खूप खातात. आता हो, हा आरोप बरोबर आहे. पण सर मी आत होते आणि तेव्हा मी ना तुमच्यासाठी एक शेर लिहिलाय. अरे वा, ओ. मला प्रेझेंट करायचा अरे आहे. हे काय कमी होते काय तुम्ही बरं शेअर Please, मी खूप वेळा आत होते, मला बोलू द्या प्लीज. घ्या. सो अर्ज किया है. नवजोत जी तुमची परमिशन असेल तर परमिशन असं में नाही, फक्त हो की नाही बस. प्लीज. ओके. हा ओके चालेल. अर्ज किया है. आप आए बाहर आई, वाह वाह वाह. आप आए बाहर आई, वाह. आप आए बाहर आई, वाह. वरना कब से मैं अंदर ही बैठी थी. ओ बहुत बढ़िया. ठोको. थँक्यू. एक मिनिट हे असे शेर शायरी होत असता आम्ही नाही खेळणार मग जाऊ दे. चांगलं घ्या काय एक मिनिट. हा. तुम्ही जो सरांवरती आरोप केलाय तो बरोबर आहे. हा? ऍक्च्युली सरांना ना फिश खूप आवडतं. ही लव्स अँड स्पेशली क्रॅब्स आर हिज वीकनेस. माझा पण काय? म्हणजे हे मांड्या भरतात अशा सगळ्या. एक मिनिट. ते क्रॅम्प्स क्रॅम्प पायात आलाय. दीज आर क्रॅब्स म्हणजे खेकडे. यू सी कुर्ली. या माय हेअर कुर्ली. and I am living also कुर्ली. हु इज ही? कुर्ली वेस्ट पानपट्टीच्या मागं तिथं I am living. मोहतरमा छोड़ दो. आपकी बात से समझ में नहीं आ रही. ठोको. थांबा तुम्ही जरा. यांच्याबद्दल बोला हा, यांच्याबद्दल तर सरांना फिश खूप आवडतं. इतकं की ते जेवताना असं फिशच्या काट्यांचा असा एक ढिगारा बाजूला तयार होतो आणि म्हणून त्यांच्या मित्रांनी त्यांचं नाव खेकड्यांचा ढिगारा. ढिगाऱ्या असं ठेवलंय. सर इज इट राईट? आम्ही श्रीलंकेत आम्हाला एक इन्व्हिटेशन होतं कोणाच्या तरी. आम्ही घरी गेलो होतो जेवायला. अख्खी टीम येणार होती. पण आम्हाला एवढी भूक लागली होती. मी आणि सलील अंकोला आधी गेलो त्यांच्या घरी जेवायला आणि सडनली आम्हाला सी फूडचा वास यायला लागला. तर आम्ही बोललो की आम्हाला भूक लागली, प्लीज काहीतरी जेवायला द्या. तर त्यांनी क्रॅब्स आणून ठेवले, खेकडे. तर आम्ही खात गेलो आणि एवढं खात गेलो की ॲक्च्युली डोंगर तयार केला खेकड्यांच्या शेल्सचा. शेवटी आम्हाला त्याने येऊन सांगितलं की प्लीज क्रॅब्स संपले तर बाकीचे जेवण टीमसाठी ठेवा. देखा तुम जो आरोप केला की हे उपाशी ठेवतात लोकांना, हे झूठ है. और जिसकी बैटिंग देख के भूख मिट जाती है, अरे जिसकी बैटिंग देख के भूख मिट जाती है तो कैसे रहेगा कोई उपाशी. तुम ऐसे ही कह रहे हो तुपात पडली माशी चांदूबा राहिला उपाशी. बकणार ऑर्डर. पुढचं काय? तर अजून कोणाचे आरोप आहेत का? हो. हा. सचिन तेंडुलकर यांच्यावर पुढील आरोप करणार आहेत एक व्यक्ती. बोलवा त्यांना. कोण आहेत पण ते? बॉलर आहेत बॉलर. हा बॉल आहे. बॉलर कुठे? मीच बॉलर आहे. एवढाच. सचिन सर समोर सगळे बॉलर एवढेच दिसतात. क्या बात आहे. बरं तुमचा आरोप काय आहे यांच्यावर? हा माझा आरोप. आरोप ठेवलाय तिकडे? अच्छा तिकडे. त्यांना घ्या कडेवर. शाबास. छोटू बोलो. थँक्यू. ॲक्च्युली सर
सरांना ज्या बॉलरने आउट केलं त्या बॉलरचं क्रिकेट करिअर संपलंच म्हणून समजा. बरोबर. हा आरोप आहे सर माझा. म्हणजे तुमचं संपलंय का? तुमचं तर अजून सुरू पण नाही झालं. नाही म्हणजे तुमचं कसं संपलं? मी नवीन जवलोस्की टीम कडून खेळायचो सर. कुठल्या? जवलोस्की. अच्छा, एक वेगळा देश आहे. हा. तर तिकडे सर मी टॉपचा विकेट टिकर होतो सर. बर. सर त्या दिवशी आनंदाचा क्षण होता. माझ्या बायकोचा बर्थडे होता सर. मी बायकोला बोललो, काय? बोल तुला काय पाहिजे. बायको बोलली सचिन तेंडुलकरची विकेट. मग मी पण सुटलो, घेतली ना भाऊ त्या दिवशी विकेट. वा वा. नाही पण खरा प्रॉब्लेम सुरू झाला तो 2 दिवसानंतर. काय? दुसऱ्या दिवशी आमच्या लग्नाचा वाढदिवस होता हो. वा वा. आणि त्याही दिवशी मॅच. सरांनी असा धो धुतला मला, डायरेक्ट डिवोर्स. बायको सोडून गेले सर. ओलंगा असं कित्येक बॉलरचं झालं असणार सर. तेव्हा मॅग घरात राहिलो. तेव्हापासून मॅग घरातच राहिलो. ओय गुरु नीचे उतर. सर हे खरं आहे का सर? असं म्हणजे तुम्ही असं दनादन हाणलेत, संपवलीत? नाही, त्याला सोडून वगैरे सगळे गेले. मला नक्की क्लिअर करायचं की कंप्लेंट आहे की कॉम्प्लिमेंट आहे. काय सर, मुळात थँक्यू सर, मुळात थँक्यू. त्यामुळे कहेना पण बायको सोडून गेली. पण मला घरी जायचंय, त्यामुळे ह्याच्या पुढे मी काय बोलणार नाही. लेकिन जाने से पहले एक और आरोप है सर. वो पूछना चाहूंगा कि आपकी मिसेस का ये कहना है की घरामध्ये हे नसती उठा ठेव करतात. म्हणजे सध्या घरामध्ये असताना इकडची फ्रेम उचल इकडे लाव, इकडचा सोफा इकडे कर, आणि स्वतः परफेक्शनिस्ट असल्यामुळे तो खिळा सुद्धा स्वतः मारायचा, तो असाच पाहिजे तसाच पाहिजे, त्याच्यामुळे बाकीच्यांना त्रास होतोय सर. काय सांगाल? रिटायर झालो होतो ना. ज्यावेळेला क्रिकेट खेळत होतो त्यावेळेला ऑलवेज बॅट इकडनं तिकडनं रिपेअर करणं किंवा ग्लव्सवरती एक्स्ट्रा पॅडिंग लावणं, आणि ते सगळं बंद झालं. मग काहीतरी करायला पाहिजे होतं. घरात बायकोला सवय नव्हती एवढी की 24 वर्षामध्ये मी रेग्युलर क्रिकेट खेळायला जायचो, त्यावेळेला थोडा पीस असायचा. पण एकदम सडनली 24 तास मी समोर दिसायला लागल्यानंतर बोले ओके जाऊन ते फ्रेम्स वगैरे ॲडजस्ट कर. ते करायला लागलो. वाह छोटू इधर एंड का शेर जो है वो तेरे ऊपर है, बॉलर के ऊपर. मेरा यही कहना है, तलवार को हाथ लगाओगे तो कट जाओगे, तलवार को हाथ लगाओगे तो कट जाओगे, आग से खेलोगे तो जल जाओगे, और सचिन से भिड़ोगे तो बिना साबुन धुल जाओगे. असू द्या, काय हरकत नाही सर. तुम्ही इथं आलात, तुम्ही आमच्या प्रश्नाची उत्तरं दिलीत, फार बरं वाटलं. पण कसं आहे सर, शेवटी कोर्ट आहे. कोर्ट म्हटल्यावर आमची जबाबदारी असते काही ना काही शिक्षा द्यायची. एक सर छोटीशी शिक्षा आहे तुम्हाला. म्हणजे काय, प्रत्येकाची इच्छा असते की आपण सचिनला एकदा बॉल टाकावं, आणि तो बॉल प्रेक्षकांची पण इच्छा असते की आपल्याकडे एकदा सचिनचा बॉल यावा आणि आपण कॅच पकडावा, आहे ना? सगळ्यांची इच्छा असते की नाही? सर एक पिंग पॉंग बॉल आणणार आहे, तुम्ही इथं उभे राहा, आमचं लेकरू एक एक बॉल टाकणार, ते तुम्ही प्रेक्षकात उडवा सर. पण अट एकच आहे, 3 बॉल टाकले जाणार फक्त, आणि कॅच घेतला गेला पाहिजे. बघूया कोण कॅच घेतो. सर थँक्यू सो मच. थँक्यू. एक सर्वसामान्य घरातला मराठमोळा मुलगा ते भारतरत्न क्रिकेटर सचिन तेंडुलकर, हा प्रवास फार मोठा आहे. आणि या प्रवासामध्ये खूप गोष्टी तुम्हाला मिळाल्या, खूप गोष्टी मिस पण कराव्या लागल्या असतील. तर अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या मिस कराव्या लागल्या? क्रिकेट खेळायला लागलो 11व्या वर्षी. 12व्या वर्षापासून मी ट्रॅव्हल करायला लागलो, फॅमिलीपासून थोडा दूर राहायला लागलो. त्यानंतर ज्यावेळेला इंडियाला खेळायला लागलो, थोड्या
टूर्सचं जे ड्युरेशन असतं ते थोडं लांबत गेलं. कधी कधी आधी सुरुवातीला 10 दिवस किंवा 2 आठवडे बाहेर असायचो. इथे नंतर 6 आठवडे 8 आठवडे वगैरे बाहेर राहायला लागायचं. कधी कधी त्याहूनही जास्त. माझ्या मुलांचे वाढदिवस किंवा माझी वेडिंग ॲनिव्हर्सरी, माझ्या आईचा वाढदिवस, अशा बऱ्याचशा गोष्टी मिस केलेल्या आहेत. आणि ज्या वेळेला आपल्याकडे एवढे सण असतात त्यावेळेला सुट्टी नक्की असते. पण आम्हाला कधी ती सुट्टी नसते. आम्ही ऑलवेज ज्यावेळेला तुम्हाला सुट्टी त्यावेळेला आमची मॅच एवढं नक्की. आणि आम्ही आनंद घेतला मॅच खेळण्यात. मी कंप्लेंट करत नाही आहे अजिबात, कारण तुम्हाला मॅच पाहून आनंद मिळत होता आणि मला मॅच खेळून आनंद मिळत होता. मी म्हणतो की एक ड्रीम असतं, ते ड्रीम तुम्ही चेस करायला हवं. आणि ते ड्रीम चेस करताना तुम्हाला काही काही गोष्टी करायला लागतात. तर कधीच असं म्हणू नये की मी एवढं सॅक्रिफाईस करतो आहे. तुमचे गोल्स अचीव करण्यासाठी काही काही गोष्टी आयुष्यात करायला लागतात. वा वा. सर म्हणाले की सण समारंभ असताना सुद्धा त्यांना खेळावं लागायचं. मला एवढंच म्हणावंसं वाटतं, तुम्ही टेलिव्हिजनवर जेव्हा जेव्हा असायचा तेव्हा आमच्यासाठी सण असायचा. तो आमच्यासाठी सण होता. सर, क्रिकेटमध्ये तर तुम्ही खूप शिस्तप्रिय आहात, शांततेत खेळता. पण क्रिकेटच्या आधी आणि क्रिकेटच्या नंतर जी ड्रेसिंग रूम असते त्यात भरपूर धमाल चालत असेल. आणि तुमची ज्या काळातले मित्र होते, आत्ताचंही असतील, तेव्हाची टीम तर आवली होती सगळी. काहीतरी किस्से आम्हाला ऐकायला आवडतील सर. अनेक मस्तीखोर लोक होते टीममध्ये, अजूनही आहेत, ज्या करंट टीममध्ये पण आहेत मस्तीखोर लोक. एक फनी गोष्ट सांगावी तर ती ऑस्ट्रेलियन टूरवरती घडली होती. मला सौरव गांगुली येऊन धरेल नक्की. उद्या मला म्हणजे हे कशाला सांगायची गरज होती. पण सौरव गेला बाथरूममध्ये. अनेक तिकडे वॉशरूम्स होत्या तिकडे, आणि जिकडे सौरव बरोबर गेला आणि दरवाजा बंद केला, मी सहवागला बोललो, जरा इकडे आपण काहीतरी मजा करूया. तर सहवाग मला सारखा विचार, काय करायचं काय करायचं. मी म्हणलं, तू फक्त तोंड बंद ठेव, आधी माझा शर्ट आहे ना ह्याच्याबद्दल आपण बोलूया थोडं. आणि जे शोलेमध्ये जेलमध्ये जो होता, जेल में सुरंग म्हणून, तो थोडा रोल आम्ही केला इकडे. सहवाग मला विचारायला लागला की ना, हा शर्ट तुझा एकदम सुपर्ब आहे, ही क्वालिटी तर आम्हाला कुठे बघायला मिळतच नाही. आणि नेमका आमचा कोइन्सिडेंटली तिघांचा कॉन्ट्रॅक्ट एकाच कंपनीबरोबर होता. तर मी बोललो की माझी अट होती त्या कंपनीला की माझ्यासाठी स्पेशल बनवून यायला पाहिजे आणि ते दुसऱ्या कोणाला देता कामा नाही. मला फोन यायला लागले इंडियाहून की तू सौरवला काय सांगितलेस, तू सौरवला काय सांगितलेस म्हणून. तो म्हणतो की मी तोच टी शर्ट घालीन जो सचिनला तू दिलेला आहेस तो. थोडक्यात प्लॅन वर्क. हरभजन सिंग यांना जेव्हा तुम्ही भेटलात तेव्हा एक धमाल किस्सा घडला होता असं मला कळलेलं आहे. काय होतं तो? बरोबर, इथे क्रिकेट बॅट आहे. हो, मिळू शकते. हरभजन सिंगला मी पहिल्यांदा भेटलो 94 साली. तो एक मला वाटतं एक 13-14 वर्षाचा यंगस्टर होता आणि आम्हाला नेटमध्ये बॉलिंग करायला आला होता. आम्ही वेस्ट इंडिजबरोबर खेळत होतो मोहालीमध्ये. आणि 2-3दा मी बॅटिंग करताना हरभजन येऊन इकडे उभा राहिला समोर. मी बॅटिंग करतो, आपलं नेहमी बॉल खेळायच्या आधी मी थोडं हेल्मेट वगैरे ॲडजस्ट करायचो आणि उभा राहायचो खेळायला. हरभजन सारख्या येऊन उभा राहिला असं. आणि मला सगळे टीममध्ये पाजी म्हणतात, पाजी म्हणजे मोठा भाऊ. हरभजन आला, बोला जी पाजी करून. मी बोललो क्या हुआ, कुछ नाही म्हणून परत मागे गेला. परत 2-3 बॉल झाले, परत हरभजन इकडे उभा. त्याला ते रिअलाईज झालं नाही की मी दरवेळेला खेळायचो बॉल, त्याच्या आधी माझं हेल्मेट सारखं वरती इकडे तिकडे जाते, ते मी हेल्मेट ॲडजस्ट करत होतो असं. मी असं करायचो. मी असं केलं की भजी यायचा माझ्यासमोर उभा राहायचा. बोला क्या कर रहा है, बोला वापस जा. तर मला ज्या वेळेला नेटमध्ये मी बॅटिंग करतो आणि मी थोडं असं करतो, भजी आता येत नाही, म्हणजे अभी पता है क्या हो रहा है. राहुल द्रविड यांच्या बरोबरचा पण एक किस्सा होता न्यूझीलंडच्या मॅचच्या बद्दलचा. आम्ही ॲक्च्युली न्यूझीलंड अगेन्स्ट मोहालीला खेळत होतो टेस्ट मॅच. सेकंड इनिंगमध्ये आम्ही बॅटिंग करायला गेलो आणि एकदम थोडी नाजूक पोझिशन होती टीमची. आमची एक पार्टनरशिप होणं वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. क्रिस केन्स एक चांगला स्पेल टाकत होता आणि बॉल रिव्हर्स स्विंग होत होता. तर मी राहुलला बोललो होतो, आम्हाला ओव्हरमध्ये दर ओव्हरला एखाद दुसरा बॉल बीट करतच होता अगदी. आणि ज्यावेळेला रिव्हर्स स्विंग होतो बॉल,
त्यावेळेला तुमचं लक्ष शाईनवरती असतं की शाईन कुठच्या बाजूला आहे बॉलरची, मग बॉल तिकडेच जायला लागतो आपोआप. तर मी राहुलला बोललो की हे बघ, मी बॅट त्या हातात पकडीन जिकडे बॉल जाणार आहे. जर का आउटस्विंगर असं जाणार आहे तर मी बॅट इकडे पकडीन, इन स्विंग असेल तर मी बॅट इकडे ह्या हातात पकडीन. म्हणजे तुला कळतं की बॉल खेळायच्या आधी तुला कळतं की बॉल कुठच्या बाजूला जाणार आहे. तर राहुल बोला ओके ठीक आहे. आणि सडनली त्यानंतर दर ओव्हरला 1-2 बाउंड्रीज आम्ही मारायला लागलो. आणि क्रिस केन्सचा एकदम चांगला स्पेल जो चालू होता त्याच्यातनं त्याचा इंटरेस्ट गेला आणि काहीतरी तो विचार करायला लागला इथे काहीतरी गडबड आहे, ह्या दोघांचं काहीतरी चालू आहे. त्याने दोघे बॅट इकडे तिकडे होते, काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि त्याचं लक्ष माझ्याकडेच होतं तिकडे बॉलिंग टाकताना. मी बोललो राहुल बोले याचं कॉन्सन्ट्रेशन ऑलमोस्ट जात आलेलं आहे. तर क्रिस केन्सने नंतर एक बॉल आहे ना क्रॉस सीम पकडला, आडवा पकडला आणि बॉल टाकला आणि त्याला समोर काय झालं इंटरेस्ट नव्हतं. माझ्याकडे बोला मागे येऊन बोला मला विचारलं, क्रिस केन्सने मला विचारलं की ह्याच्यासाठी आता तुझ्याकडे काय उत्तर. तर मला माहिती होतं की अशा गोष्टी व्हायचे चान्सेस आहेत. म्हणून मी राहुलला बोललेलो ज्या वेळेला मला माहिती नाही आहे राहुल त्यावेळेला मी बॅटमध्ये धरणार आहे. मी बॅटमध्ये धरली आणि राहुल तो बॉल कसा खेळला. कारण नॉर्मली ज्यावेळेला बॅट्समन बॅटिंग करत असतो त्यावेळेला तुम्ही बॉलरकडे बघत असता. मला वाटतं ही एकच मॅच असेल ज्यावेळेला राहुल बॉलरकडे न बघता माझ्याकडे बघत बॅट कुठच्या. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पण आहे की वर्ल्ड कप जेव्हा तुम्ही जिंकताना पाहिलं भारतीय टीमला आणि त्या रात्री ते स्वप्न डोक्यात बसलं की आपण सुद्धा हा वर्ल्ड कप एक दिवस हातात घ्यायचा आणि ते स्वप्न पूर्ण झालं. 22 वर्ष लागली त्यासाठी. 22 वर्षांची तपश्चर्या, पण वर्ल्ड कप हातात आला आणि वानखेडे स्टेडियमवरतीच ती मॅच झाली. काय सांगा? ती माझ्या आयुष्यातली क्रिकेट फील्डवरती सर्वात मोठी गोष्ट होती. मी म्हणून ज्यावेळेला माझ्या हातात वर्ल्ड कप आला ती मोमेंट प्राईसलेस मोमेंट होती. कारण त्याचा पाठलाग मी करत होतो 22 वर्ष. आणि त्याच्याही आधी ज्यावेळेला आपण 1983मध्ये वर्ल्ड कप जिंकलो इंग्लंडमध्ये त्यावेळेला मी 10 वर्षाचा होतो फक्त. मला काही क्रिकेटमधलं कळत नव्हतं. मला एवढं माहिती होतं की बाउंड्री आणि सिक्सर आणि त्या गोष्टी माहिती होत्या, पण त्याच्या पलीकडे एक प्रॉपर नॉलेज जे असतं क्रिकेटरला ते अजिबात नॉलेज नव्हतं मला. मला इंडियालाच खेळायचं होतं, ते एकच स्वप्न होतं. आणि एकदा इंडियाला मी खेळायला लागलो त्यानंतर माझ्या डोक्यात आलं की अरे माझ्या हातात ती ट्रॉफी एक दिवस असायला पाहिजे. आणि त्यावेळेला वेगवेगळे विचार येतात डोक्यात. माझ्या पण आले, पण त्यावेळेला माझी फॅमिली होती मला सपोर्ट करायला. आणि फॅमिलीमुळे मी 2007 नंतर कंटिन्यू केलं खेळणं क्रिकेट. तुम्ही मूवीमध्ये बघाल ते थोडंफार की माझ्या डोक्यात काय विचार चालले होते त्यावेळेला 2007 साली आणि माझ्या फॅमिलीने मला कसं हेल्प केलं ते. वा वा. तर मंडळी आज तुकरेटवाडीमध्ये सचिन तेंडुलकर आलेले आहेत आणि सचिन तेंडुलकर पहिल्यांदा तुकरेटवाडीत येत आहेत. त्यामुळे तुकरेटवाडीकर तुम्हाला असं कसं सोडणार सर. तेव्हा सरांचा तर मुक्काम झालाच पाहिजे. सरांच्याच बरोबर आपण भेटणार आहोत उद्याच्याही भागात. तेव्हा बघायला विसरू नका. चला हवा उद्या भारत दौरा.